वाले सांगा तुमच्याकडे डिपार्टमेंटल नाहीये का? डिपार्टमेंटल लिकेजचं काम चालू आहे आणि आता एक डायव्हर्जनचं पण काम नोव्हेंबर डिसेंबर आज गेला, झोपले होता का? 2 महिन्यात का नाही केलं? हे एवढं सिरियस मॅटर 2 महिने सांगा मला. कंप्लेंट आल्यावर लिकेज अटेंड केले होते इमिडिएटली. लिकेज अटेंड करून रिझल्ट आले का? तर आता एक डायव्हर्जनचं काम चालू अरे आहे. आता नका सांगू, मी 6 महिने मागे लागलो. एक दिवस असा आहे का कोडे पारेख तुम्ही आला त्याच्यापूर्वी तुमचा अधिकारी दुसरा होता. मी रोज फोन करतो ना, एक बाहेर गावी असलो तर रोज फोन असतो याला की तुम्ही काय केलं. बघा, शॉर्ट सप्लाय एक वेळ चालून घेतलं नाही ते पण नाही करणार. ऐका, पण हे बिलकुल नॉट ऍक्सेप्टेबल. हे आरोग्याशी खेळणं, इतकं निग्लिजन्स बिलकुल ऍक्सेप्टेबल नाही. एक काम करा, आता 6 महिने ज्यांनी हे पाणी प्यायला लावलं ना त्यांच्यावरती कारवाई करा. त्या अधिकाऱ्यांवर पाठवा त्यांना घरी. त्यांना हीच शिक्षा आहे. जे लोकांच्या आरोग्याशी खेळले ना त्यांना हीच शिक्षा आहे. त्यांनी असं निग्लिजन्स जो होता कॉन्ट्रॅक्टर नाही. तुम्हाला WDAP नाही, इतर एजन्सीज आहे, डिपार्टमेंटल स्टाफ आहे तुमच्याकडे, डिपार्टमेंटल लेबर आहे, दुसऱ्या एजन्सी किती चालू येतं. ते सिरियस मॅटर तुम्ही नाही घेऊ शकत का त्या याच्यानं? डिपार्टमेंटली चालू आहे सर. म्हणजे आपल्याला आयडेंटिफाईड डिसेंबर पासून सांगितलं सर तेवढं सगळे अटेंड केले. कुठे रिझॉल्व्ह केला? ते आजही चालू आहे. आजही मेन डायव्हर्जनचं काम आहे ना, ते आता चालू केलं. 24 तास काम करायला पाहिजे, का नाही करत?